नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्या परीक्षेच्या संदर्भात असणारे वेगवेगळे परीक्षेला आलेले प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण हे अभ्यास करताना खूप महत्त्वपूर्ण असतं। ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस जर तुम्ही त्या परीक्षेचे मागचे आलेले प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण जर पाहत नसाल तर तुमच्या अभ्यासाला काहीही अर्थ उरत नाही। कारण की तुम्ही ज्यावेळेस प्रश्नांचं विश्लेषण करत असता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या अभ्यासाची जाणीव होत असते, नेमका तुम्ही अभ्यास किती झालेला आहे आणि अजून करणं किती आवश्यक आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा। आणि विश्लेषणाचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे जेव्हा तुम्ही प्रश्न विश्लेषण करता त्यावेळेस तुम्हाला वाचण्यापेक्षा म्हणजे थेअरी वाचण्यापेक्षा जास्त लक्षात राहतात गोष्टी आणि महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, परीक्षेला प्रश्न कशा स्वरूपामध्ये विचारले जाऊ शकतात, ह्या सर्व गोष्टी समजतात आणि आपण जी परीक्षा देतो त्या परीक्षेची मॅच्युरिटी आपल्यामध्ये येते आणि त्यामुळे आपला अभ्यास हा सोपा जातो। त्यामुळे कोणतीही परीक्षा असू द्या, म्हणजे शिपाई एखादा असू दे किंवा पोलीस भरती असो की एमपीएससी असो, कोणत्याही परीक्षेमध्ये झालेल्या प्रश्नांना विश्लेषण करणं त्याचं आणि समजावून घेणं याला कोणताही पर्याय नाहीये। हा अभ्यासातला महत्त्वाचा आणि न टाळता येणारा घटक आहे, हे आपल्या सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। तर आज अशाच पद्धतीने आपण सिरीज सुरू करत आहोत। टीसीएस आणि आयबीपीएस साठी प्रामुख्याने वेगवेगळे जे विषय आहेत त्या वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नांचं विश्लेषण करून तुम्हाला परीक्षेमध्ये अजून कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात आणि तुम्हाला नेमका अभ्यास काय काय करावा लागेल याबद्दल चांगल्या पद्धतीने त्या प्रश्नांच्या विश्लेषणाच्या सिरीज मधून तुम्हाला माहिती होणार आहे। त्यासाठी आज आपण भूगोल हा विषय निवडलेला आहे। प्रामुख्याने आपण भूगोलाचे 14-15 प्रश्न आज विश्लेषित करणार आहोत आणि त्याचं विश्लेषण केल्यानंतर तुम्हाला नेमकं विश्लेषण काय असतं आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्याचा फायदा काय होतो तो व्हिडिओ संपला की लगेच लक्षात येईल। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे, तर हे टीसीएस साठी अतिसंभाव्य प्रश्न आहेत आणि त्याच पद्धतीने विश्लेषण करताना अजून कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर ठीक आहे, पहिल्या प्रश्नाकडे जातो मी। पहिला प्रश्न काय आहे बघा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा इथं टिंबटिंब पाहिजे होतं, टिंबटिंब येथील पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये आहे। म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे तो सह्याद्री पर्वतरांगामध्ये नेमका कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारलेलं आहे। कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, गोवा। प्रश्न अतिशय सोपा आहे कारण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत। देशाचा विचार केला देशामध्ये तर देशात एकूण 54 व्याघ्र प्रकल्प आहेत। त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती इथं 6 व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रात आहेत। कोणते कोणते आहेत महाराष्ट्रात, एक तर आपल्याला कळला सह्याद्री। महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प आहे ताडोबा। ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातला पहिला आहे म्हणून याचं इसवी सन सुद्धा आपण लक्षात ठेवू, बरोबर आहे का। खाली येतो दुसरा व्याघ्र प्रकल्प हा सह्याद्री। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर विदर्भाच्या बाहेरचा एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे। 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 5 व्याघ्र प्रकल्प विदर्भामध्ये येतं आणि एकमेव पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे। साधारण जर विचार करायचा गेला तर सातारा, सांगली आणि कोल्हापूर ह्या प्रामुख्याने जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांचा प्रदेश हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये येतो। सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्याचा। याच्यातही सांगायचं झालं तर बघा, सातारा जिल्ह्यामध्ये कोयना अभयारण्य आहे, बरोबर आहे का। सांगलीमध्ये जो चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे त्या चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा काही प्रदेश अशा प्रकारे हा व्याघ्र प्रकल्पामध्ये येतो। हा दुसरा आहे। त्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्प म्हणून आहे, सर्वात शेवटी तयार झालेला व्याघ्र प्रकल्प आहे हा महाराष्ट्रातला, बोर वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर आहे का। त्यानंतर नवेगाव आहे, बरोबर आहे का, हा नवेगाव गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे। आणि मेळघाट हा एक व्याघ्र प्रकल्प आहे, नवेगाव, मेळघाट आणि बोर अशा पद्धतीने काय तर प्रमुख 6 व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यांचे जिल्हे पण विचारले जाऊ शकतात, ताडोबा चंद्रपूर, नवेगाव गोंदिया, मेळघाट अमरावती, बोर वर्धा आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे तो सांगली, सातारा, कोल्हापूरचा प्रदेश या व्याघ्र प्रकल्पामध्ये येतो। अजून वाघाबद्दल माहिती सांगायची झाली तर व्याघ्र प्रकल्पाचा जो सुरुवात झाली प्रोजेक्ट टायगरची ते इसवी सन विचारतात कधी कधी आपल्याला। 1973 ला प्रोजेक्ट टायगर हे सुरू झालं। प्रोजेक्ट टायगरचे जनक म्हणून कैलास सांखला नावाचे व्यक्ती होते, त्यांना ओळखलं जातं कैलास सांखला, हे एक नाव लक्षात ठेवायचं। याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। 1973 ला भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प हा होता जिम कॉर्बेट।
उत्तराखंड मधला हा व्याघ्र प्रकल्प भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प होता. आणि आता सध्या देशामध्ये एकूण किती आहेत? 54 व्याघ्र प्रकल्प आहेत. लक्षात ठेवा आकडा. महाराष्ट्रामध्ये 6 आणि देशामध्ये 54. 53 व्याघ्र प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. राणीपूर नावाचा व्याघ्र प्रकल्प झाला होता. आणि नंतर 54वा जो आहे वीरांगना दुर्गावती मध्य प्रदेशमध्ये आहे. हा वीरांगना दुर्गावती हा सगळ्यात शेवटी तयार झालेला आहे, म्हणून हा सुद्धा लक्षात ठेवा. वीरांगना दुर्गावती हा प्रकल्प हा 54वा व्याघ्र प्रकल्प आहे. लक्षात ठेवायचं. याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि अजून याच्यामध्ये महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली, बरोबर आहे का, आता व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या राज्यामध्ये, याच्याबद्दल सुद्धा पुढे एक प्रश्न आहे, तिथं पाहूया आपण. पण याच्यात अजून जर व्याघ्र जनगणनेच्या बद्दल बोलायचं झालं तर 2006 ला जनगणना सुरू झाली होती. व्याघ्रगणना ही किती वर्षाला होते? दर 4 वर्षाला. जशी माणसं 10 वर्षाला मोजतात तसे वाघ किती वर्षाला मोजले जातात? 4 वर्षाला वाघ मोजले जातात. बरोबर आहे का. आणि आताची शेवटची जनगणना जी आहे ती 2022 साली झाली. आणि 2022 ला देशामध्ये एकूण 3167 वाघ आहेत. किती वाघ आहेत? 3167 वाघ हे या जनगणनेनुसार आहेत. अशा पद्धतीने हे बेसिक तुम्ही प्रश्नांचं एवढं डिटेलमध्ये विश्लेषण जर केलं तर तुम्हाला त्याचा काय होत असतो? फायदा होऊ शकतो. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न बघा काय आहे. दिलवाडा जैन मंदिर हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील जैन धर्मियांचे जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे? दिलवाडाची जैन मंदिरं हे नेमके कोणत्या राज्यामध्ये आहेत? अशा पद्धतीने हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा याचं उत्तर आहे राजस्थान. राजस्थानमध्ये एक थंड हवेचं ठिकाण आहे माउंट आबू. माउंट आबू हे राजस्थान मधलं थंड हवेचं ठिकाण आहे. लक्षात ठेवा. या माउंट आबूच्या जवळ, बरोबर आहे का, राजस्थानमध्ये जिल्हा सांगायचं झालं तर सिरोही नावाचा जिल्हा आहे. या सिरोही नावाच्या जिल्ह्यामध्ये हे जैन मंदिर जे आहे ते जैन धर्मियाचं पवित्र स्थळ जे आहे दिलवाडा जैन मंदिर आहे हे या ठिकाणी आहेत राजस्थानमध्ये, सिरोहीमध्ये, माउंट आबूच्या जवळ. हे थंड हवेचं ठिकाण आहे राजस्थान मधलं, हे सुद्धा लक्षात ठेवू शकतो. आणि जैन धर्मियामध्ये 2 पंथ असतात बघा. एक असतो श्वेतांबर आणि दुसरा असतो दिगांबर. श्वेतांबर म्हणजे असा पंथ की जे पांढरे वस्त्र परिधान करतात. आंबर म्हणजे वस्त्र, श्वेत म्हणजे पांढरे. बरोबर आहे का. म्हणजे पांढरे वस्त्र परिधान करणारा जो पंथ असतो तो असतो श्वेतांबर. आणि दिगांबर म्हणजे जे वस्त्र परिधान करतच नाहीत तो पंथ जो दुसरा असतो तो दिगांबर असतो. आणि हे जे तीर्थक्षेत्र आहे दिलवाडा जैन मंदिर हे श्वेतांबरांचं तीर्थ आहे. श्वेतांबर जो पंथ आहे त्या पंथाचं प्रमुख काय आहे? तीर्थक्षेत्र आहे राजस्थान मधलं दिलवाडा मंदिर. हा एक महत्वाचा घटक या ठिकाणी लक्षात ठेवायचा. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे ते. मार्च 2023. आता हा मार्च 2023 म्हणजे करंटचा प्रश्न आहे. हा TCS ने विचारलेला प्रश्न आहे, तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे का. मग पण तरी सुद्धा मी भूगोलामध्ये घेतलेला आहे कारण या रिलेट करंटचा प्रश्न कोणत्या ना कोणत्या विषयाला असतो. त्यामुळे करंट 2018-19चा करंटचा प्रश्न आता का विश्लेषण करायचं असं नाही करायचं, कारण की तो कोणत्या ना कोणत्या विषयाला रिलेट केलेला असतो. बघा या प्रश्नावरून तुम्हाला लक्षात येईल. MNREच्या नोंदीनुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक स्थापित पवन ऊर्जा आहे? पवन ऊर्जा म्हणजे भूगोलातला घटक ऊर्जा साधने, याच्यामध्ये हा घटक येतो. लक्षात ठेवायचं. तर बघा पवन ऊर्जेबद्दल प्रश्न विचारलेला आहे. लक्षात आलं ना. पवन ऊर्जा. आता बघा पवन ऊर्जा जी आहे, पवन ऊर्जेचा विचार केला गेला, उत्तराचा विचार केला गेला तर अनेक वेळा वेगवेगळ्या परीक्षेत हा प्रश्न विचारलाय. MPSC पासून पोलीस भरतीची कोणतीच परीक्षा सोडली नाही. पवन ऊर्जेमध्ये कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो? सगळ्या ठिकाणी विचारलेला आहे. याचं उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त स्थापित पवन ऊर्जा क्षमता सुद्धा आहे आणि स्थापित ऊर्जा सुद्धा सर्वात जास्त पवन ऊर्जा ही तमिळनाडूमध्येच आहे. म्हणजे तमिळनाडूचा पहिला क्रमांक लागतो. जगाचा जर विचार केला गेला जगाचा, तर जगाचा भारताचा जगामध्ये 4था क्रमांक लागतो. कितवा पवन ऊर्जेमध्ये? 4था. आणि सगळ्यात जास्त पवन ऊर्जा निर्मिती जगामध्ये केली जाते चीन देशामध्ये. कोणता देश आहे? चीन. चीन देशामध्ये सगळ्यात जास्त पवन ऊर्जा निर्मिती होते. भारताचा जगात 4था क्रमांक लागतो आणि त्या भारताचाही तमिळनाडूचा पहिला क्रमांक लागतो. मग आपल्या महाराष्ट्राबद्दल पण आपल्याला माहित पाहिजे. महाराष्ट्राचा भारतामध्ये एकूण राज्यांचा विचार केला गेला तर 3रा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो? 3रा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो. बघा हे महाराष्ट्राबद्दल आहे, हे 4था क्रमांक इंडियाबद्दल आहे. कन्फ्युजन करायचं नाही, गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि चीनचा जगात पहिला क्रमांक लागतो. जगात सगळ्यात जास्त म्हणजे चीन आहे, त्याच्यानंतर अमेरिका आहे, नंतर जर्मनी आणि नंतर भारत आहे. अशा पद्धतीने भारताच्या जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? 4था क्रमांक लागतो. याच्यात अजून जर सांगायचं गेलं तर अमरसागर जैसलमेर मध्ये
अमर सागर, काय बघा हे अमर सागर. जैलसमेर म्हणलं की लक्षात आलं पाहिजे राजस्थान. हा भारतातला पहिला पवन ऊर्जा प्रकल्प होता. राजस्थान मधला जैलसमेर, अमर सागर नावाचा जैलसमेर मधला पहिला पवन ऊर्जा प्रकल्प होता भारतामधला. हा, आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जामसंडे नावाचा, कोणता जामसंडे नावाचा सिंधुदुर्ग मधला हा पहिला पवन ऊर्जा प्रकल्प होता महाराष्ट्रातला. जिल्हा सुद्धा लक्षात ठेवायचा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा पहिला पवन ऊर्जा प्रकल्प हा होता. आणि आता सध्याचा जर विचार केला गेला तर भारतामधला सगळ्यात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता, हा घटक सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे. तर सर्वात मोठा पवन ऊर्जा आता सध्या जर विचार केला तर तो जगातला तिसरा आणि भारतातला पहिला आहे. कन्याकुमारी या ठिकाणी स्थापन केलेला आहे. 1500 मेगावॅट एवढी क्षमता आहे त्याची. 1500 मेगावॅट. कुठे हा कन्याकुमारी. आणि हा कन्याकुमारी म्हणलं की काय, तमिळनाडू. कन्याकुमारी बद्दल सांगायचं झालं तर स्वामी विवेकानंदाचं स्मारक सुद्धा आहे. आणि 3 समुद्र एकत्र येतात तिथे, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र. आणि भारताची जी मुख्य भूमी, त्या मुख्य भूमीचं सगळ्यात दक्षिणेकडलं ठिकाण सुद्धा कोणतं आहे, कन्याकुमारीचं आहे. या ठिकाणी हा प्रकल्प बनवलाय आणि हा भारतातला सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. भारतातला सगळ्यात मोठा. आणि जगातला विचार केला तर जगातला 3ऱ्या क्रमांकाचा हा काय आहे, पवन ऊर्जा प्रकल्प आहे. अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता. ठीक आहे, एवढं विश्लेषण आपल्याला करावं लागेल मिनिमम, आणि मी कमीत कमी विश्लेषण घेतोय वेळेच्या बंधनामुळे. जेवढं तुम्ही जास्त विश्लेषण करताल तेवढा तुम्हाला परीक्षेला जास्त फायदा होईल, कायम लक्षात ठेवा. माझं प्रत्येक विद्यार्थ्याला सांगणं असतं, अभ्यास कमी करा, थेरी कमी वाचा, पण प्रश्नांचं विश्लेषण जास्तीत जास्त करा. त्याशिवाय तुम्हाला आपण तयारी करत असणारी परीक्षा समजत नाही. आणि आपण आपली परीक्षा समजून घेतलं नाही तर परीक्षा सुद्धा आपल्याला समजून घेत नाही. बाळा तू घरीच राहा. अशा पद्धतीने मग याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचं विश्लेषण करा आणि होता येईल तेवढं डिटेल करा. तो वेळ वाया जात नाही. काही विद्यार्थ्यांना वाटतं प्रश्न विश्लेषण म्हणजे वेळ वाया जातो, अजिबात नाही. तो वेळ सगळ्यात जास्त कारणी लागलेला असतो, लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा, खडकात कोरलेले हिंदू मंदिर लेणी समूह असलेल्या वेरूळ, हे वेरूळ, या वेरूळचे लेणी, बरोबर आहे का, याला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळ हा म्हणून केव्हा घोषित केलं होतं. म्हणजे प्रश्नाचा अर्थ काय आहे की वेरूळच्या ज्या लेण्या आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळच्या लेण्या ज्या आहेत, त्या वेरूळच्या लेण्याला जागतिक वारसा स्थळ हा दर्जा कधी दिला गेला. करंटच्या दृष्टीने सुद्धा याचं विश्लेषण महत्वाचं आहे. भारतामध्ये एकूण 42 जागतिक वारसा स्थळ झालेले आहेत. आता किती झालेले आहेत, 42. लक्षात ठेवा, 42. आणि जगामध्ये सगळ्यात जास्त जागतिक वारसा स्थळ चीन आणि जर्मनी या 2 देशामध्ये प्रत्येकी 55 आहेत. आता चीन, जर्मनी, बहुतेक इटली आहे, जर्मनी का इटली आहे, 1 मिनिट पाहतो मी. चीन तर आहे, चीन मध्ये तर सगळ्यात जास्त, हा इटलीच आहे, जर्मनी नाही, बरोबर आहे. इटली आणि चीन या देशामध्ये 55 जागतिक वारसा स्थळ आहेत. आणि सर्वात जास्त स्थळ 55 चीन आणि इटली, आणि 42 कुठे आहेत, आपल्या भारतामध्ये येतं. या 42 मध्ये 2 जे आहेत त्याला 2023 ला दर्जा दिलेला आहे, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा. प्रश्न येऊ आपण करंट आहे म्हणून महत्वाचं सांगतो. 2. एक म्हणजे पश्चिम बंगालमध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे जे पहिले भारतीय व्यक्ती होते रवींद्रनाथ टागोर. 1913 साली त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता साहित्य क्षेत्रामध्ये, बरोबर आहे ना. तर तो साहित्य क्षेत्रात नोबेल मिळवणारे रवींद्रनाथ टागोर यांनी एक गुरुकुल त्या ठिकाणी स्थापन केलं होतं, ज्याचं आता विद्यापीठामध्ये रूपांतर झालेलं आहे, शांतिनिकेतन. या शांतिनिकेतन गुरुकुलाला 2023 मध्ये जागतिक वारसा स्थळ दर्जा दिलेला आहे. आणि ते भारतातलं 41व काय आहे, जागतिक वारसा स्थळ आहे. आणि दुसरं आहे होयसळ शिल्पकला. ही होयसळ शिल्पकला जे आहे हे 42व आहे, कर्नाटक राज्यामधलं. कोणत्या राज्यामधलं आहे, कर्नाटक राज्यामधलं आहे. राज्य सुद्धा लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीने यांना दिलेलं आहे. हे 41 आणि 42 आहे, आता 42 संख्या झालेली आहे. आणि जागतिक वारसा स्थळ पहिल्यांदा आता हे युनेस्कोद्वारे दिले जातात. 1972 पासून युनेस्कोद्वारे हे जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला जातो. पण भारतातल्या पहिल्यांदा स्थळांचा दर्जा जो आहे 4 स्थळांना दिला होता 1983 ला, लक्षात ठेवा. आणि त्याच हे उत्तर सुद्धा याचं सुद्धा तेच आहे. 1983 ला 4 ठिकाणांना दर्जा दिला होता आणि त्यातले महाराष्ट्रातले 2 होते. एक होतं वेरूळ, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. दुसरं होतं अजिंठा लेण्या, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, महाराष्ट्रात. तिसरं होतं ताजमहल, 7 आश्चर्यापैकी एक.
आणि हे सुद्धा आग्रा म्हणजे उत्तर प्रदेश. आणि चौथं सुद्धा होतं आग्र्याचा लाल किल्ला, दिल्लीचा नाही, आग्रा किल्ला. अशा पद्धतीने हे दोन्ही युपी मधले होते आणि हे दोन जे होते ते महाराष्ट्रामधले होते. 1983 ला पहिल्यांदा जागतिक वारसा स्थळ दर्जा हा दिला गेलेला होता. एवढी जरी बेसिक माहिती असली तरी भरपूर होते. अजून याच्यात भरपूर आहे, पण प्रश्न तशा स्वरूपात आला की त्याबद्दल आपण माहिती पाहू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया आता. 1960 मध्ये जागतिक बँकेच्या देखरेखीखाली भारत आणि डायडॅश यांच्यामध्ये सिंधू जल करार झाला. पाणी वाटप करार भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान झाला, अशा पद्धतीचा प्रश्न हा आहे. पहा, त्यावेळेस 1960 भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे त्यावेळेचे राष्ट्रपती जनरल आयुब खान, नाव सुद्धा लक्षात ठेवा, आयुब खान, या दोघांनी मिळून हा सिंधू पाणी वाटप करार केला होता. आणि याच्यासाठी मध्यस्थी केली होती जागतिक बँकेने. 1960 प्रश्नामध्येच इसवी सन सुद्धा दिले, लक्षात ठेवायचं. आणि सिंधू नदी आणि त्याच्या उपनद्या यांच्यामध्ये पाणी वाटप हे या कराराच्या माध्यमातून केलं होतं. सिंधू नदीच्या दोन प्रकारे नद्यांचं विभाजन केलेलं आहे. एक आहे पूर्व वाहिनी आणि एक आहे पश्चिम वाहिनी. आणि यांचं यातल्या ज्या पूर्व वाहिनी नद्या येतात त्याच्यामध्ये येतो सिंधू, झेलम आणि चिनाब. आणि पश्चिम वाहिनी ज्या सिंधूच्या उपनद्या येतात त्याच्यामध्ये येते रावी, सतलज आणि बियास. तर ह्या पूर्व वाहिनी ज्या नद्या येतात सिंधू, झेलम आणि चिनाब या तीन नद्याचं पाणी पाकड्यांनी वापरायचं. कुणी वापरायचं? पाकड्यांनी वापरायचं. आणि पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत सिंधूच्या, रावी, सतलज आणि बियास या तीन नद्याचं पाणी भारतानं वापरायचं. अशा पद्धतीचा जो करार होता त्याला सिंधू पाणी वाटप करार असं म्हटलं जातं. या करारावर आता वादंग चांगलं माजलं होतं. 2020-21 पुलवामाचा हल्ला झाला तेव्हा भारतावाले म्हणले आम्ही नाही मानत हा करार, आम्ही सगळ्याच पाण्यावर धरणं बांधणार सगळ्याच, अशा पण त्यामुळे ते चिडलं पागडे. आणि त्याच्यामुळे मग ते रडत होते जागतिक बँकेकडे जाऊन आमच्यावर अन्याय होतोय. तर अशा पद्धतीने त्यावेळेस परीक्षेला प्रश्न त्यामुळे आला होता. सिंधू, झेलम, चिनाब म्हणलं की पाकिस्तान आणि रावी, सतलज, बियास म्हणलं की भारत. अशा पद्धतीचा पाणी वाटप करार होतो. आपलं राज्य सुद्धा पंज म्हणजे 5, आब हा पाण्याला समानार्थी शब्द आहे. 5 नद्याचा पाण्याचा प्रदेश. मग ह्या 5 नद्या कोणत्या? सिंधूच्या 5 नद्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास. अशा पद्धतीने ते आहे, लक्षात ठेवायचं. हा 1960 ला झाला होता जागतिक बँकेच्या मध्यस्थीने नेहरू आणि आयुब खान यांच्यामध्ये. पण त्याचं उत्तर काय येईल? पाकिस्तान. पुढचा प्रश्न बघा, व्याघ्र प्रकल्प राज्य आणि त्यांची खालीलपैकी जोडी, राज्य आणि व्याघ्र प्रकल्प यामध्ये कोणत्या जोड्या योग्य जुळत आहेत, अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे. नामदफा व्याघ्र प्रकल्प आसाम आणि सरिस्का व्याघ्र प्रकल्प ओडिसा. आता बघा, आपण महाराष्ट्रातल्या परीक्षेची जी तयारी करतात विद्यार्थी त्यांना सवय नव्हती भारताच्या व्याघ्र प्रकल्पाची. पण TCS, IBPS भारतातल्या अशा ज्या व्याघ्र प्रकल्प आहेत, अभयारण्य आहेत, याच्यावर मोठ्या प्रमाणावर परीक्षेत प्रश्न विचारले आहेत बघा, तुम्हाला माहिती असेल. त्याच्यामुळे याच्याबद्दल तयारी करणं हे खूप गरजेचं आहे. थोडे महत्वाचे जरी व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते तरी वाचणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आता याच्यामध्ये व्याघ्र प्रकल्पाबद्दल मी बोललोय खूप. 54 आहे, डबल सांगतोय बघा. 54 व्याघ्र प्रकल्प आहेत. पहिला कोणता? जिम कॉर्बेट उत्तराखंडमध्ये. कैलास सांखला यांना जनक म्हणलं जातं. 4 वर्षाला व्याघ्रगणना होते. 2006 ला पहिले झाली, 2022 ला व्याघ्रगणना, आता रिसेंटची व्याघ्रगणना झालेली आहे. बरोबर आहे का? या सगळ्या गोष्टीबद्दल बोललेलो आहेत आपण. पण महत्वाचे काही व्याघ्र प्रकल्प जे आहेत त्याच्याबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आता हे दोन्ही बरोबर येतं, बरोबर आहे का? एक आणि हे दोन्ही सुद्धा काय येतं? बरोबर आहेत. नामदफा व्याघ्र प्रकल्प आसाममध्ये आहे आणि सरिस्का व्याघ्र प्रकल्प ओडिसामध्ये आहे. पण अजून महत्वाचे तरी सगळे 54 लक्षात राहणार नाहीत तुमच्या, पण महत्वाचे तरी लक्षात ठेवायचे. महाराष्ट्रातले तर 6, त्या 6 बद्दल बोललेलो आहे, बरोबर का? त्याचबद्दल जिम कॉर्बेट बद्दल सुद्धा बोललेलो आहे. दुधवावर TCS ने प्रश्न विचारलाय. TCS ने जे विचारले आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगतो. दुधवा व्याघ्र प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये आहे, हे TCS ने विचारलंय. रणथंबोर व्याघ्र प्रकल्प राजस्थानमध्ये आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. बांदीपूर व्याघ्र प्रकल्प कर्नाटकमध्ये आहे. कान्हा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशामध्ये आहे. मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त व्याघ्र प्रकल्पाची संख्या आहे, 7. लक्षात ठेवा. मानस हा व्याघ्र प्रकल्प आसाममध्ये आहे. सुंदरबन हा व्याघ्र प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये आहे, बरोबर आहे का? त्याच पद्धतीने पेरियार व्याघ्र प्रकल्प केरळमध्ये आहे. अशा प्रकारे महत्वाचे जे व्याघ्र प्रकल्प आहेत
त्याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. तर ते महत्वाचे भारतातले जे TCS IBPS ची तयारी करतात विद्यार्थी त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणते पीक उत्तर भारतात खरीप हंगामामध्ये घेतलं जातं? एक आहे बाजरी आणि दुसरा आहे जव किंवा बार्ली. याचं उत्तर आहे बाजरी. याचं उत्तर काय? फक्त एक बाजरी. आता बघा, खरीप आणि रब्बी हंगामातली पिकं कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे, बरोबर आहे का? हिवाळ्यात जे पिकं असतात ना, हिवाळ्यात आपलं डोकं लावायचं. पाऊस सुरू व्हायच्या अगोदर ज्या पिकांची पेरणी केली जाते ते खरीप, बरोबर आहे का? आणि खरीप पिकं काढल्यानंतर म्हणजे हिवाळा सुरू व्हायच्या जस्ट अगोदर. आता हिवाळा कधी सुरू होतो बघा? साधारणतः सप्टेंबर मध्ये सुरू होतो, साधारणतः सप्टेंबर एंडिंगला. मग सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान पेरणी होते, ते रब्बी पिकं असतात, बरोबर आहे का? आणि जून महिन्यामध्ये साधारणतः आता आपल्याकडे पाऊस उशिरा येतो, जून जुलैमध्ये सुद्धा पेरण्या होतात, ते खरीप पिकं असतात. याच्यावर आता ह्या अशा परीक्षांची तयारी करणारी सगळे पोरं आपण शेतकऱ्याचे गरीब घरचे अंदाज आपण लावू शकतो. बाबा, हरभरा कोण म्हणेन खरीप हंगामात पिकतं? हरभरा रब्बीतच येतो का? कारण हिवाळ्यात असते ते. गहू रब्बीतच, फक्त ज्वारी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये पिकवली जाते बघा. अशा पण ते एक लक्षात ठेवा फक्त वेगळं, बरोबर आहे का? ज्वारी काही भागामध्ये खरीप मध्ये असते. आता मी माझ्या जिल्ह्यात गेलो, ज्वारी तर खरीप हंगामात पिकवतात. इकडे सोलापूरकडे गेलो तर तिथे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामामध्ये पिकवली जाते. अशा पद्धतीने हा फरक आढळून येत असतो. त्यामुळे पेरणीचं लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानुसार पिकाचा आपण अंदाज लावू शकतो बाबा कोणतं पीक कोणत्या हंगामामध्ये घेतलं जातं. काही बारमाही सुद्धा पिकं असतात, जसं की भात आहे. भात पश्चिम बंगालमध्ये वर्षातून 4-4दा पेरणी करतात, लागवड करतात त्याची, बरोबर आहे? कारण तिकडे पाऊसच खूप जास्त आहे, बरोबर आहे का? अशा पद्धतीने काही बारमाही, जसं केळीचं फळ आहे, केळी हे बारमाही पीक आहे, बरोबर आहे का? असे बारमाही सुद्धा पिकं काही असतात. ऊस बारमाही पीक आहे. अशा पद्धतीने बारमाही, खरीप आणि रब्बी अशा पद्धतीने त्याचं विभाजन हे केलं जातं. ठीक आहे, तर याचं उत्तर फक्त एक आहे बाजरी. भारताचा 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी राज्यातील लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा जास्त असणारं राज्य कोणतं आहे? केरळ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल. याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. भारतामध्ये 2च राज्य आहेत त्यांची 1000 पेक्षा जास्त घनता आहे, त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? पश्चिम बंगाल असणार आहे. घनता म्हणजे काय? दर चौरस किलोमीटरला सरासरी राहणाऱ्या लोकांची संख्या. दर चौरस किलोमीटरला सरासरी राहणाऱ्या लोकांची संख्या, याला काय म्हटलं जातं? लोकसंख्येची घनता असं म्हटलं जातं. आणि 2011च्या जनगणनेनुसार, कोणत्या? 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये दर चौरस किलोमीटरला 382 लोक राहतात. किती लोक? 382. म्हणजे लोकसंख्येची घनता किती भारताची? 2011च्या जनगणनेनुसार 382 आहे. आणि याच्याच नुसार महाराष्ट्राची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. इथंच महाराष्ट्राची घनता आहे 365. म्हणजे महाराष्ट्रामध्ये दर चौरस किलोमीटरला किती लोक राहतात? 365 लोक राहतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने विचार केला गेला राज्यांचा, तर राज्यामध्ये सगळ्यात जास्त घनता असणार राज्य बिहार. बिहारची घनता आहे 1126. 1000 पेक्षा जास्त असणार. किती आहे? 1126. आणि दुसरं आहे पश्चिम बंगाल. आता उत्तर 1000 पेक्षा जास्त असणार, तर 1028. हे 2च आहेत फक्त की ज्यांची काय आहे? घनता जी आहे, घनता, बरोबर आहे का? लोकसंख्येची घनता ही काय आहे? जास्त आहे, जास्त आहे. बिहार 1126 आणि पश्चिम बंगाल 1028. याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, जर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश दोन्ही जरी लक्षात ठेवले, दोन्ही, तर मात्र दिल्ली सर्वात जास्त घनता असणार. कारण दिल्लीची घनता 11,320 आहे. जर दोन्ही धरले तर 11,000 प्लस आहे. तर पण फक्त राज्य म्हणलं तर बिहारची घनता ही सगळ्यात जास्त आहे. आणि राज्यांचं सगळ्यात कमी म्हणलं तर अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये दर चौरस किलोमीटरला फक्त 17 लोक राहतात. किती राहतात अरुणाचलमध्ये? 17 लोक दर चौरस किलोमीटरला फक्त. भारतामध्ये 382 तर फक्त 17. वनांचं प्रमाण जास्त आहे म्हणून, ठीक आहे ना? फक्त 17 लोक राहतात. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त घनता असणार राज्य आहे मुंबई उपनगर. मुंबई शहर नाही, मुंबई उपनगर आहे. त्याची 20,980 एवढी घनता आहे, बरं का? म्हणजे 20,000 प्लस एवढी घनता मुंबई उपनगरची आहे. आणि सगळ्यात कमी घनता असणारा जर जिल्हा सांगायचा झाला महाराष्ट्रामधला, तर महाराष्ट्रातला सर्वात कमी घनता असणारा जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोलीची घनता आहे फक्त 76. गडचिरोली सगळ्यात जास्त लक्षात ठेवा. मुंबई उपनगर 20,000 प्लस आहे. आणि सगळ्यात कमी घनता म्हणलं तर कोणता जिल्हा आहे? गडचिरोली. आणि इथं मग पश्चिम बंगाल, कारण 1000 पेक्षा जास्त इथली काय आहे? लोकसंख्येची घनता आहे. घनता म्हणजे काय रे? दर चौरस किलोमीटरला राहणारे सरासरी लोक, याला लोकसंख्येची
घनता असं म्हणतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पहा आता, हिमालयाच्या खालीलपैकी कोणत्या शिखरांची उंची 8000 मीटर पेक्षा कमी आहे विचारले. कमी, जास्त नाही, 8000 पेक्षा कमी. पहिला आहे कांचनगंगा, याला कांचनजुंगा असं सुद्धा म्हणतात. जर खरं प्रॅक्टिकली जर विचार केला गेला, इमोशन्स बाजूला ठेवून, तर भारतातलं सर्वोच्च शिखर आहे कांचनगंगा. का सांगतो? आपण भारतातलं जगातलं सर्वात मोठं शिखर कोणतं म्हणतो? 8848 मीटर एवढी उंची असणारं माउंट एव्हरेस्ट हे नेपाळ देशामध्ये आहे. हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे आणि जगातलं 2 नंबरचं आणि भारतातलं सर्वात मोठं K2 किंवा त्या K2लाच गॉडविन ॲस्टिन असं सुद्धा म्हटलं जातं. याची उंची 8611 मीटर एवढी आहे, पण हे पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहे. बरोबर आहे का? आणि सिक्कीम राज्यामध्ये असणारं कांचनगंगा हे जे शिखर आहे, हे शिखर सोडल्यानंतर भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं आहे खरं म्हणजे. पण वास्तविक पाहता पाकव्याप्त काश्मीर पाकड्यांच्या ताब्यामध्ये आहे, म्हणजे पाकड्यांकडे आहे सध्या. बरोबर आहे का? त्यामुळे सध्या कांचनगंगा हे शिखर सर्वोच्च शिखर म्हटलं तरी हरकत नाही. पर्यायामध्ये K2 किंवा गॉडविन ॲस्टिन नसलं, सर्वोच्च शिखर विचारलं, डायरेक्ट कांचनगंगा करून टाकायचं, कारण त्याची उंची आहे 8598. लक्षात ठेवा, म्हणजे 8000 पेक्षा जास्त आहे. त्यानंतर आहे नंदादेवी. नंदादेवी दुसरा पर्याय आहे. नंदादेवीची उंची आहे 7434 मीटर, म्हणजे याची उंची 8000 पेक्षा कमी आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? नंदादेवी. त्यानंतर खाली धौलागिरी सुद्धा आहे. बरोबर आहे का? धौलागिरीची 8172 आहे आणि नंगा पर्वत जे आहे, नंगा पर्वताची 8126 मीटर एवढी उंची आहे. लक्षात आलं ना? म्हणजे हे 3 शिखर जे आहेत हे 8000 पेक्षा जास्त आहेत. लक्षात ठेवा. आणि नंदादेवी मात्र किती आहे? 7434. हे 8000 पेक्षा कमी उंची असणारं शिखर आहे. ह्या सहजासहजी गोष्टी लक्षात राहत नाहीत, सारखं सारखं वाचावं लागतं, अशा पद्धतीने विश्लेषण करावं लागतं. त्यावेळेस ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात राहतात. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता आपण. पहा, गोदावरी खोऱ्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान कोणतं आहे? बरोबर. याची उंची सुमारे, म्हणजे ॲक्युरेट नाही, सुमारे शब्द जोडलाय म्हणजे ॲक्युरेट उंचीची गरज नाही. सुमारे किती आहे? 1500 किलोमीटर आहे. हे बरोबर आहे, कारण त्याची उंची आहे 1465 किलोमीटर. बरोबर. ॲक्युरेट जर सांगायची झाली तर किती आहे? 1465 मीटर एवढी त्याची उंची आहे. बरोबर आहे का? आपलं सॉरी, किलोमीटर एवढी तिची लांबी आहे. आणि महाराष्ट्रातला विचार केला गेला तर ह्याच्यापैकी 668 किलोमीटर एवढी महाराष्ट्रामधून जाते गोदावरी. आणि दुसरा ऑप्शन काय आहे? बंगालच्या उपसागरात विलीन होते. बरोबर आहे, बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन ही विलीन होते. कारण की ही नदी कशी आहे? पूर्ववाहिनी नदी. पूर्ववाहिनी नद्या मॅक्सिमम कुठे जाऊन मिळतात? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. म्हणजे दोन्ही विधानं कशा आहेत? बरोबर आहेत. म्हणजे 1 आणि 2 दोन्ही विधाने कशा आहेत? ते बरोबर आहेत. याच्यामध्ये अजून जर सांगायचं झालं, गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये होतो. नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे? त्र्यंबकेश्वर. बरोबर आहे का? या ठिकाणी ब्रह्मगिरी डोंगर रांगामध्ये गोदावरी नदीचा उगम होतो. या नदीला दक्षिण भारताची गंगा असं सुद्धा म्हणतात, कारण की या नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर तीर्थक्षेत्र आहेत. बरोबर आहे का? त्याच पद्धतीने ही नदी खूप जुनी आहे, प्राचीन आहे, म्हणून हिला वृद्धगंगा या नावाने सुद्धा काय केलं जातं? या नदीला ओळखलं जातं. हा सुद्धा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. 1465 मीटर उंची आहे, किलोमीटर एवढी लांबी आहे, सॉरी. आणि त्यापैकी महाराष्ट्रात किती आहे? 668. अजून जर विचार केला गेला तर देशाच्या 10% क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेले आहे. देशाच्या किती टक्के? 10%. आणि महाराष्ट्राच्या जवळपास 49% क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेले आहे. देशाच्या किती? 10% आणि महाराष्ट्राच्या 49% एवढं क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. गोदावरी नदी खोऱ्याबद्दल अजून जर सांगायचं झालं तर एकूण 3 राज्यातून वाहते प्रामुख्याने. महाराष्ट्र. बरोबर आहे का? त्याच पद्धतीने आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आहे. या राज्यामधून ती प्रामुख्याने वाहते. आणि राजमहेंद्री नावाचं ठिकाण आहे. ठिकाण सुद्धा लक्षात ठेवा. राजमहेंद्री या ठिकाणी, हे राजमहेंद्री ठिकाण आहे आंध्र प्रदेशमध्ये. या ठिकाणी ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. राजमहेंद्री या ठिकाणी जाऊन मिळते. 1465 किलोमीटर एवढी वाहत जाऊन. आता याच्याबद्दल बरेचसे प्रश्न विचारतात. 8 जिल्ह्यात कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते, कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? 8 जिल्ह्यातून वाहते, 3 राज्यातून वाहते. जिल्हे कोणते? तर गेस करायचं. मॅक्सिमम मराठवाड्यामधले जिल्हे आहेत. नांदेड आहे, बरोबर का? परभणी आहे, बीड आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, नाशिक आहे, अहमदनगर आहे, बरोबर का? गडचिरोली आहे. अशा एकूण किती जिल्ह्यातून वाहते? ही 8 जिल्ह्यातून ही नदी वाहते. बरोबर का? आणि याच्यावरील महत्वाचे धरणं सुद्धा, जसं की जायकवाडी प्रकल्प, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प, पैठण मधला. त्याला
नाथसागर या नावाने सुद्धा ओळखलं जातं, तो प्रकल्प आहे. महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण गंगापूर नाशिक जिल्ह्यामध्ये, ते सुद्धा गोदावरी, जे नाशिक शहराला पाणी पुरवठा करतं, बरोबर आहे का. त्याच पद्धतीने विष्णुपुरी प्रकल्प खूप महत्वाचा मराठवाड्यातला प्रकल्प नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, बरं का. त्याच पद्धतीने मराठवाड्यामध्ये येलदरी आणि सिद्धेश्वर हे दोन धरणं, दक्षिण पूर्णा नदी जी गोदावरीची उपनदी त्याच्यावरची हे दोन धरणं आहेत. अशा धरणावर सुद्धा प्रश्न विचारतात. काठावरले शहर, तीर्थक्षेत्र याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात, ते सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे, बरोबर आहे का. त्या उपनद्या, सगळ्यात लांब उपनदी आहे मांजरा, बरोबर आहे का. पुन्हा वर्धा आणि वैनगंगा एकत्र येऊन जी प्राणहिता तयार होते ती एक महत्वाची उपनदी आहे, बरोबर आहे का. त्याच पद्धतीने पैनगंगा आहे, इंद्रावती आहे, प्रवरा आहे, पूर्णा आहे. अशा वेगवेगळ्या काय येतात त्याच्या. पूर्णा दोन येतात, दक्षिण पूर्णा म्हणलं की गोदावरीची, आणि फक्त पूर्णा म्हणलं तर तापीचे. कधी कधी हिला पण पूर्णा म्हणतात, मग तिथं ऑप्शन दोन्ही नसणार, एकच असणार. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पहा, डॅश डॅश नदीमुळे शिवसमुद्रम धबधबा तयार झालेला आहे. धबधबा कोणता? शिवसमुद्रम. एकदम सोपा आणि सारखं सारखं वेगवेगळ्या परीक्षेला विचारला जाणारा हा प्रश्न. साधं सरळ उत्तर आहे, कावेरी नदीवर आहे. कुठेही कावेरी नदी. कावेरी नदी पाणी वाटप करार हा सगळ्यात गाजलेला, कारण सगळ्यात जास्त वाद हा कावेरी, तमिळनाडू असेल किंवा मग कर्नाटक असेल किंवा पुदुचेरी केंद्रशासित प्रदेश यांच्यामधला हा विवादाचा मुद्दा आहे हा कावेरीचा. तर ह्या कावेरी जी नदी आहे, त्या कावेरी नदीवर शिवसमुद्रम नावाचा धबधबा कोठे आहे? हा कर्नाटकमध्ये आहे. राज्य सुद्धा लक्षात ठेवायचं, कुठे आहे? हा कर्नाटकमध्ये आहे, बरोबर आहे का. हा एक महत्वाचा शिवसमुद्रम धबधबा. नदीचा जर विचार केला गेला तर ब्रह्मगिरी डोंगरामध्ये कुर्ग जिल्ह्यात, कुठे? कुर्ग जिल्ह्यात कर्नाटकमध्ये ब्रह्मगिरी डोंगर. आता बघा, ब्रह्मगिरी गोदावरी पण उगम पावते, त्याचं सुद्धा ब्रह्मगिरी डोंगर नावच आहे. आणि कावेरी उगम पावते, त्याचं सुद्धा ब्रह्मगिरी डोंगर हेच नाव आहे. फक्त ब्रह्मगिरी हे कुठले? कावेरी नदी उगम पावते ते कर्नाटकमध्ये कुर्ग जिल्हा या ठिकाणी. आणि अजून एक दोन्ही मध्ये सारखेपण आहे. दोन्ही नद्याला दक्षिण भारताची गंगा म्हणतात, लक्षात ठेवा. कावेरी नदीला सुद्धा दक्षिण भारताची गंगा म्हणतात आणि गोदावरी नदीला सुद्धा दक्षिण भारताची गंगा म्हणतात. आता पर्याय कोणता आहे त्याच्यावर आपण उत्तर देऊ शकतो, बरोबर आहे. कारण दोन्ही पर्याय असले तर आक्षेप घेऊ शकतो, बरोबर आहे ना. अशा पद्धतीने दोन्हीला सुद्धा दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखलं जातं, बरोबर आहे का. त्याचप्रमाणे कावेरी पट्टणम या ठिकाणी, जसं राजमहेंद्री मागाशी आलं होतं आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी जाऊन मिळते, तसं कावेरी पट्टणम नावाचं गाव आहे, बरं का, तमिळनाडूमध्ये. त्या कावेरी पट्टणम या ठिकाणी ही नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. कावेरी नदी कावेरी पट्टणम या ठिकाणी जाऊन मिळते. हा एक महत्वाचा घटक त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा. आणि महत्वाचं म्हणजे लांबी 805 किलोमीटर एवढी एकूण तिची लांबी आहे. हिचा महाराष्ट्राची संबंध येत नाही, म्हणून मग एकच आकडा लक्षात ठेवायचा फक्त आपल्याला, 805 किलोमीटर एवढी हिची काय आहे? लांबी आहे. कावेरी पट्टणम या ठिकाणी जाऊन मिळते. आणि महत्वाचं शहर काठावरला जर सांगायचं झालं तर तिरुचिल्लापल्ली नावाचं शहर आहे. हे तिरुचिल्लापल्ली नावाचं शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? कावेरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. ही एक गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात ठेवूया. ठीक आहे, एवढं काही जास्त नाही याच्यावर, कारण महाराष्ट्राच्या रिलेटेड नदी असेल तर जास्त डिटेलमध्ये आपल्याला ते अभ्यास लागते. भारतातल्या ज्या नद्या आहेत ना, छोट्याशा दक्षिण भारतातल्या, शक्यतो त्या नद्यावर बेसिक गोष्टी जरी माहित असल्या तरी सुद्धा काही हरकत नाही. ब्रह्मपुत्रा ही तिबेटमध्ये, हे तर टिंब पाहिजे होतं बरं का विद्यार्थी मित्रांनो, टिंब म्हणून ओळखली जाते. आता बघा, ब्रह्मपुत्रा नदीचे नाव हा एक वेगळाच किस्सा आहे. बघा, ब्रह्मपुत्रा नदीचे नाव हा वेगळाच किस्सा आहे. कुठे कसं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा. त्यानंतर ब्रह्मपुत्राबद्दल थोडक्यात मी माहिती तुम्हाला सांगेल. ज्यावेळेस हिचा उगम बघा, तिबेटमध्ये आपल्या हिंदू धर्माचं एक महत्वाचं तीर्थक्षेत्र बघा, कैलास पर्वत, कैलास मानस सरोवर हे तिबेटमध्ये आहे, चीनमध्ये. हे कैलास पर्वताजवळ मानस सरोवर या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो. मानस सरोवर जवळ. आणि हिची एकूण जगातली लांबी 2900 किलोमीटर एवढी लांबी हिची. किती किलोमीटर लांबी आहे ब्रह्मपुत्राची? 2900 किलोमीटर एवढी लांबी. आणि भारताचा विचार केला गेला तर 916 किलोमीटर एवढी फक्त नदी भारतातून जाते. 916 आणि 2900 आकडा लक्षात ठेवा. आसामचे दुःखासूर म्हणून ओळखलं जातं, कारण आसाममध्ये या नदीमुळे खूप जास्त पूर येतो. त्यामुळे या नदीला काय म्हणतात? आसामचे दुःखाश्रू म्हणून ही नदी ओळखली जाते. कोणती नदी? ब्रह्मपुत्रा नदी. ठीक आहे ना. हा सुद्धा घटक या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ब्रह्मपुत्रा नदी बघा, ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये किंवा आपण चीन म्हणू, चीनमधून अरुणाचल प्रदेश राज्यातून भारतामध्ये प्रवेश करते. ज्यावेळेस ती चीनमध्ये उगम पावते, जोपर्यंत चीनमध्ये असते ती बघा, पहिल्यांदा चीन, त्यानंतर येते अरुणाचलमध्ये, भारतामध्ये प्रवेश करते. नंतर पुढे मी भारत लिहितोय का ते समजेल तुम्हाला पुढं. त्यानंतर मी इथं लिहितो भारतानंतर मग कुठे जाणार ती?
बांगलादेशामध्ये जाणार आहे, आणि पुन्हा शेवटी एकदा गंगेला, ती गंगेची जी एक वितरिका बांगलादेशमध्ये जाते आणि एक आपल्या भारतातून वळते. गंगा प्लस म्हणतो याला, कारण पुढे काय काय ते तुम्हाला लक्षात येईल. चीनमध्ये ज्यावेळेस ही नदी असते तिला तेव्हा त्यावेळेस म्हणलं जातं स्तांगपो. याचं उत्तर काय आहे? स्तांगपो. ज्यावेळेस ही नदी अरुणाचल प्रदेशमध्ये, लक्ष द्या, अरुणाचल प्रदेशमध्ये भारतामध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला म्हटलं जातं दिहांग. काय म्हटलं जातं? दिहांग असं म्हटलं जातं. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 3 नद्या एकत्र येतात. किती? 3. एक असते दिहांग, म्हणजे ही जी ब्रह्मपुत्र आहे ती, त्यानंतर असते दिबांग, आणि तिसरी असते लोहित. दिहांग, दिबांग आणि लोहित या 3 नद्या एकत्र येऊन या 3 नद्याचा जो एकत्रित प्रवाह तयार होतो त्या प्रवाहाला ब्रह्मपुत्र असं म्हटलं जातं भारतामध्ये. दिहांग, दिबांग आणि लोहित यांना काय म्हटलं जातं? भारतामध्ये ब्रह्मपुत्र असं म्हटलं जातं. ज्यावेळेस ही ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशामध्ये प्रवेश करते तेव्हा तिला जमुना नावाने ओळखलं जातं. कोणत्या नावाने ओळखलं जातं? यमुना नाही, जमुना. जमुना नावाने ओळखलं जातं. आणि बांगलादेशमध्ये एक गंगेची वितरिका आणि ही ब्रह्मपुत्रा नदी ह्या एकत्र येतात आणि एकत्रित प्रवाह बांगलादेशमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिसतो. तर एकत्र प्रवाह झाल्यानंतर गंगेसोबत तिला पद्मा नावाने ओळखलं जातं. कोणत्या नावाने ओळखलं जातं? पद्मा. म्हणजे गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा एकत्रित प्रवाह काय म्हणणार? पद्मा. बांगलादेशामध्ये ब्रह्मपुत्रेला काय म्हणतात? जमुना. अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते तेव्हा तिला काय म्हणतात? दिहांग. दिहांग, दिबांग आणि लोहित एकत्र झालं की ब्रह्मपुत्रा. आणि चीनमध्ये उगम पावल्यानंतर तिला काय नावाने ओळखलं जातं? स्तांगपो या नावाने या ब्रह्मपुत्रेला ओळखलं जातं. हे नाव एवढे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारं राज्य आहे? बॉक्साईट. बॉक्साईट हा जो धातू आहे हा प्रामुख्याने कशासाठी वापरला जातो? ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी. ॲल्युमिनियमचा मग वापर आपल्याला माहिती आहे, वीज तारा तयार करणं किंवा हलके विमानाचे पार्ट्स बनवणं किंवा मग भांडी बनवणं यासाठी वापरले जातात. तर बॉक्साईट पासून काय मिळवलं जातं? ॲल्युमिनियम. आणि बॉक्साईट प्रामुख्याने भारतामध्ये जांबा खडकामध्ये सापडतो. कोणत्या खडकामध्ये? जांबा खडक याच्यामध्ये सापडतो. आणि सगळ्यात जास्त उत्पादन हे ओडिशा राज्यामध्ये होतं. कोणत्या राज्यामध्ये होतं? ओडिशा राज्यामध्ये बॉक्साईटचं भारतामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन घेतलं जातं. आणि फक्त महाराष्ट्राचा विचार केला गेला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन, सारखं विचारला जाणारा प्रश्न, कोल्हापूर. आणि जिथं जिथं जांबा खडक आहे ना, जांबा खडक कुठे? कोल्हापूर आहे, सांगलीचा काही भाग आहे, सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याच पद्धतीने कोल्हापूर, सांगली या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बॉक्साईट उत्पादन महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. त्यातही कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे, पहिला क्रमांक आहे. आणि कोल्हापूरमध्ये जे बॉक्साईट निर्मिती केली जाते, बॉक्साईटचं खनिज जे काढलं जातं त्याच्यापासून ॲल्युमिनियमची निर्मिती हे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वादाचं ठिकाण बनलेलं बेळगावी या ठिकाणी ॲल्युमिनियमचा कारखाना आहे, त्या ठिकाणी ते पाठवलं जातं. अशा पद्धतीने हे बॉक्साईट हे खनिज, त्याबद्दल 2-3 गोष्टी या लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. यापैकी कोणत्या नद्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत? पहिला आहे तुंगभद्रा, दुसरा आहे प्राणहिता, तिसरा आहे भीमा. बघा याचं उत्तर आहे प्राणहिता. कारण मगाशी गोदावरी पाहतानाच आपण पाहिलं ही प्राणहिता उपनदी नाहीये. आहेत कोणत्या मग? तुंगभद्रा आणि भीमा. म्हणजे 1 आणि 3 या फक्त 2च उपनद्या आहेत. बरोबर आहे का? आणि प्राणहिता ही नदी कोणाची उपनदी? गोदावरी नदीची. कारण वर्धा आणि वैनगंगा ह्या दक्षिण वाहिनी नद्या महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भामधून वाहतात, त्या वर्धा आणि वैनगंगा. आणि वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. ती प्राणहिता गोदावरीची. कोणाची उपनदी आहे? गोदावरी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाहते बघा ही. बरोबर आहे का? आणि तुंगभद्रा आणि भीमा ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या. कृष्णा नदीबद्दल विचार केला गेला तर कृष्णा नदीची एकूण लांबी 1400 किलोमीटर आहे. बरोबर आहे का? त्यातली 1400 किलोमीटर पैकी 282 किलोमीटर एवढी महाराष्ट्रामध्ये आहे उंची. 282 किलोमीटर. भारतामध्ये किती आहे? 1400. आणि कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होतो. महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्यांचा उगम होतो. कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री. यातल्या ज्या कृष्णा, कोयना, वेण्णा या नद्यात या पूर्ववाहिनी नद्या येतात. आणि गायत्री आणि सावित्री ह्या कोकणात वाहत जातात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. अशा पद्धतीने ह्या 5 नद्या आहेत. लक्षात ठेवायचं, त्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. कृष्णेच्या उपनद्या मग सांगायचं तर तुंगभद्रा आहे, घटप्रभा आहे, कोयना आहे,
पुन्हा वारणा आहे, दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा, येरळा, भीमा, या सगळ्या कोणाच्या उपनद्या आता कृष्णा नदीच्या काय आता उपनद्या. त्यानंतर संगमावर सुद्धा प्रश्न विचारतात त्याच्यावर. कृष्णा कोयना संगम, प्रीती संगम कराडमध्ये होतो, यशवंतराव चव्हाणांची त्या ठिकाणी समाधी आहे. कृष्णा वारणा संगम सांगली जवळ होतो, सांगलीच्या जवळ, बरोबर का. त्याचप्रमाणे कृष्णा पंचगंगा संगम, बरोबर का, हा नरसोबाची वाडी, दत्ताचं तीर्थक्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यात या ठिकाणी होतो. अशा गोष्टी सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न त्याबद्दल सुद्धा विचारले जातात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही मग प्राणहिता हे नाही येणार, तुंगभद्रा आणि भीमा ही येणार आहे. कृष्णा नदी त्या बाबतीमध्ये. अजून कृष्णेबद्दल सांगायचं झालं तर याच्या कृष्णा नदीवरचे नागार्जुन सागर महत्वाचा प्रकल्प, सारखं परीक्षेला त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. नागार्जुन सागर हा तेलंगणामध्ये धरण आहे, त्याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो, TCS मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे सर्व आपण प्रामुख्याने महत्वाचे जे प्रश्न आहेत त्या महत्वाच्या प्रश्नांची आजच्या या भूगोलाच्या प्रश्नांची माहिती घेतलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न आपण वेगवेगळ्या विषयाचे मिक्स प्रश्न ही सिरीज आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. तुम्हाला याच्यामध्ये अजून काय सुधारणा झाल्या पाहिजेत आणि आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये करणं आवश्यक आहे याच्याबद्दल सुद्धा माहिती तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला नक्की त्याच्याबद्दल सुद्धा काय केले जाईल, तुमची मागणी जी आहे ते मान्य करून तुम्हाला अभ्यास साहित्य पुरवलं जाईल. धन्यवाद.